डिसोर सर आपली शाळा आहे आणि ह्या शाळेसाठी तुम्ही सर्वांनी पाठीशी राहिलात म्हणून खंबीरपणे पुढे होऊन मला ही प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे स्कूल कमिटीचं मी नतमस्तक होतो आणि त्यांनाही नमस्कार करतो. याचबरोबर मला विद्यार्थी प्रिय राहणं हे खूप आवडतं. सतत नेहमी विद्यार्थ्यांमध्ये कायम माझ्या भोवतीनं विद्यार्थी सर अण्णा स्कूल कमिटी यायचे, बाकी सगळे लोक यायचे. त्यावेळेला माझ्या ऑफिसमध्ये काही मुलंच कायम असायची, कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या अडीअडचणी सोडवणं आणि हे घराघरापर्यंत पोचलं होतं की बामणीकर सर आहेत, मी येत नाही, तू बामणीकर सर आहेत आणि तू आहेस, अशा पद्धतीचं मुलांचा एक पालकांच्या बरोबर जिव्हाळा निर्माण झाला. सर्व गावकरी बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला, जे माझ्यावरती प्रेम केलं आणि म्हणून मी इतकी वर्ष इथं 19 वर्ष मी इथं काम करू शकलो, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच करू शकलो. एक डोळ्यासमोर ठेवलं की मुलांची प्रगती. मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे कशा पद्धतीनं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, माझ्या सहकारी मित्रांच्याकडे कधीच बोलता बोलता काम करून घेत असताना थोडंसं माझ्याकडून शाब्दिक गेलं असतं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मुलांच्या प्रगतीसाठीच फक्त मी काही बाबतीमध्ये बोललो असेल किंवा काही बाबतीमध्ये काम करून घेत असताना हा निर्माण होत असतात, तर त्या पद्धतीनं माझ्याकडून झालं असेल तर त्याही पद्धतीने मी क्षमा मागतो. आणि मी सर्वांनाच, मी कमिटीची फार मोठाची साथ होती. मी एक अण्णा शिवाजी सावंत नाना आणि मोहनराव साहेबांना आणि तमाम आमच्यावर किंवा शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व गावकरी समुदायांना मी विनंती करतो की खूप डिजिटल शाळा झालेल्या आहे, खूप चांगली झालेली आहे. प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवलेला आहे. खूप विद्यार्थ्याला सगळं मिळेल ते या शाखेत मिळेल, या पद्धतीने मी माझ्याकडून जेवढं जास्तीत काम करता येईल तेवढं काम केलेलं आहे. जी कोर्ट केसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्याकडून जेवढं काम करता येईल तेवढं केल्या, 2 जिंकल्या, 1-2 होऊन जातील. कित्येक वर्ष मी एकही पैसा न घेता मी ते काम पाहिलेलं आहे. कर्मवीर अण्णांचं जीवनचरित्र पूर्णपणे दक्षिण विभागात मी 4ही जिल्ह्यामध्ये राबवण्याचा उपक्रम डिसोर साहेबांना माहिती आहे. तर तो मी अण्णांचं, त्यामुळं मला प्रेक्षण संस्था ही जवळून मला ओळखते. सहकार्यात मार्गदर्शन प्रेरणेचं काम केलं. चुकून कळत न कळत मी कुणाला काही बोललो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. देणगीदार, ग्रामस्थ, शाळेवर प्रेम करणारे हितचिंतक यांनी शाळेला मला समजून घेतले, काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि जे स्वप्न डिजिटल शाळेचं माझं होतं ते पूर्ण करण्यासाठी मला संधी उपलब्ध केली, त्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. मला हे सगळं करण्यापाठीमागे माझी धर्मपत्नी, तिनं मला साथ दिली. वेळोवेळी डब्यासंधी तिची खूप तब्येतमध्ये बिघडली होती, ती त्या पद्धतीचं हे करून मला वेळेवर डबा करून देण्याचा प्रयत्न तिनं करायचा प्रयत्न केला, तर तिचंही मी मनपूर्वक आभार मानतो. बापू शाळेचा खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती या ठिकाणी शिवानंद आहे, तो बापू त्याला म्हणतो आम्ही आवडीनं. त्याचंही ह्या शाळेवरती खूप हे आहे, कामाचं त्याला खूप ज्ञान आहे. सुतारमावशी ह्यांनी तरी मी माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे नेहमी त्या काही रागानं बोलायचं कामासाठी व्हायचं, पुन्हा 1 तास 2 तास रुसून बसायचे आणि पुन्हा लगेच मी बोललो की पुन्हा बोलायच्या. पण त्या इतक्या बहिणी भावांचं नातं आमचं एवढं की कुठल्याही मी जरा शांत असलो की मला विचारायचं आज का शांत आहे सर, इतकं भावनिक आमचं नातं भावा बहिणीचं निर्माण झालं होतं. तर हे असंच आम्ही ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणारच आहोत. आणि माझ्या बहिणी पण आलेत, मोठी बहीण माझी आईसारखी ती पण आले, माझ्या इनबाई आलेत, माझ्या युवाई आलेत, माझी मुलगी, माझे जावई आलेले आहेत, परत माझे नातेवाईक आलेत, माझे मित्र बोबडे साहेब वगैरे, बडोदा बँकेचे मॅनेजर वगैरे ते आलेत, परत बाकीचे माझे हितचिंतक आलेत, पुन्हा चौगुले सर किंवा मोहिते सर, माझे इथं आम्हाला खांद्याला खांदा लावून सतत सहकार्य करणारे मोहिते सर, हेगडे पाटील सर की त्यांनी मला कोर्ट कचेरीच्या बाबतीत माहिती दिली, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मला माझ्या पाठीशी उभा राहिली, हेगडे पाटील सर, असे मला अनेक सर्वांनी साथ दिली. साठे सर मला खूप आधार देत होते. असे माझा मोठा भाऊसुद्धा आला आहे. काही भाऊ माझे फोन आलेत की अशा ह्याच्यामुळे येता येत नाही, उशिरा येतो किंवा नंतर येतो, तर ते आलेत. माझे पुतणे आलेत, तर माझी सून पण आलेले आहे. आणि मी
माझे नातवंड पण आलेत. मी 36 वर्ष 11 महिने सेवा केली आणि मला गावकऱ्यांनी जे काही माझ्या प्रेम केलं त्याबद्दल मी सतशा त्यांचा आभारी मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद सर.